पहली गेंद, इस बार अपर कट, पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद भाग रही है सीधा बाउंड्री लाइन के ऊपर, मिलेंगे 4 रन। विनोद पाटील आयोजकाचा नाव यो लागलाय गाजायला, क्रिकेटचे सामने बघायला आझाद मैदान गजबजला, भाई मचिंद्र पाटील आयोजक। थैंक यू सो मच। देखिए हमारे चांबो ने यहाँ से अकाउंट खोला है और हाल ही में जो 40 का प्रीमियर लीग हुई वहाँ पे बेस्ट बैट्समैन का अवार्ड इस खिलाड़ी ने जीता था। मानो ये बाहुबली है इस बोले टीम का और 24 इवेंट्स का मेंबर भी है। अच्छे ऑपरेटिंग, अच्छे कैमरामैन, सभी रोल अदा करते हैं और अपनी टीम के लिए सलामी बल्लेबाज। देखिए 40 गांव प्रीमियर लीग में, इन 40 गांव में अच्छा बल्लेबाज होना एक बड़ी उपलब्धि हासिल है और वो बल्लेबाज सामने खड़ा है। घुटने का मोड़ा, खेलने का प्रयास, बल्ले का ऊपरी हिस्सा और कैच ड्रॉप। ये क्या हो गया भाई, यहां से तो कहानी में एक और ट्विस्ट जरूर देखने को मिलेगा। कौन से खिलाड़ी का यहां से कैच छोड़ा? मानो रोहित शर्मा जो तीसरा परेरा ने उन्होंने 4 रन के ऊपर कैच छोड़ा था, उन्होंने सर्वाधिक 264 रन ठोके थे। यहां से कॉम्बो भी शायद कुछ ऐसा कारनामा कर दिखाएंगे। चांबो 40 गांव प्रीमियर लीग में बेस्ट बैटर यानी कि सबसे ज्यादा रन ठोकने वाला बल्लेबाज, ये अवार्ड जीता था इस बल्लेबाज ने और उसी बल्लेबाज का कैच छोड़ दिया। रन यहां से बन चुके 5। सामने बल्लेबाज रहेंगे ऋतिक पाटिल, गेंदबाज जय तुरे। ये मुड़ के खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि पिछला वाला घुटना थोड़ा सा मोड़ा जरूर था, लेकिन अंपायर सिग्नल लेग बाइज, मिलेगा सिंगल। यहां से सिंगल की मदद से एक और रन जरूर जुड़ेगा स्कोर कार्ड में। यहां से 6 रन बने और सामने बल्लेबाज रह गया प्रफुल्ल पाटिल। उसे चांबो के नाम से जरूर पहचाना जाता है, हालांकि उनकी बॉडी लैंग्वेज देखा जाए तो काफी अच्छी है। अगर गेंद उनके रडार में आएगी तो एक बड़ा हिट, यहां से मिस फील्ड, गेंद जाएगी मिडान को बीट करके सीधा डीप लॉन्ग ऑन से बाहर 4 रनों के लिए। बघतय जमाना होतय दीवाना आज या चषकाचा, बघतय जमाना होतय दीवाना आज या चषकाचा। इसी बीच बोरले टीम के पैकर्स श्रीनाथ पाटिल इनसे निवेदन करें कि आप मंच के ऊपर आइए, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते। चौवा जरूर मिला पिछली गेंद के ऊपर, बल्लेबाज यहां से देखा जाए तो प्रफुल्ल पाटिल। ये दूसरा चौवा इनके इनिंग का। ये देखिए ये यॉर्कर लाइन की गेंद जड़ में डालने का प्रयास, अच्छी गेंद, यहां से सम्मान देना बहुत जरूरी था और लगभग सम्मान भी दिया। बल्ले का बाहरी किनारा लगा, उसकी बदौलत 1 रन जरूर बना, यानी तो तकरीबन गेंद सम के ऊपर जा रही थी, सही वक्त के ऊपर बल्ले को नीचे ढकेला, बल्ले का बाहरी हिस्सा और उसके ऊपर रन मिला सिंगल। 11 रन बन चुके, हालांकि गेंदे 5 हो चुके। ये आखिरी गेंद, बल्ले का ऊपरी हिस्सा, कीपर को लपकने के था इस कैच को, लेकिन नहीं लपक पाए, यानी कि एक और खिलाड़ी को एक और जीवन दान। ओवर नंबर 1 यहां से समाप्त होता हुआ, रन यहां से बन चुके टोटल 12 रन। प्रज्वल ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर वासुदेव शेठ हलुराम पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त। थैंक यू सो मच। पहला ओवर यहां से समाप्त होता हुआ मैंडेटरी पावर प्ले का जय तुरे ने यहां से डाला था, 12 रन खर्च किया। हालांकि 2 बार मौका जरूर मिला था दोनों बल्लेबाज को आउट करने का, हालांकि फील्डर ने यहां से साथ नहीं दिया इस गेंदबाज का। दोनों बल्लेबाज को एक एक जीवनदान जरूर मिला है। क्या इस जीवनदान का कितना फायदा उठाएंगे, आने वाले 4 ओवर में कितने रन बटोरेंगे बल्लेबाज, ये जरूर देखने वाली बात होगी। अक्सर मचिंद्र सर देखा जाए तो किसी भी आरंभिक जोड़ी का अगर कैच अगर आप छोड़ोगे तो वो बहुत मुश्किलें पैदा करता है। अक्सर खतरनाक माने जाते हैं ओपनिंग ब्लास्टर जोड़ी, हर एक टीम में सलामी तौर पे बल्लेबाज अच्छे माने जाते हैं और उनका अगर कैच पहली ओवर में अगर छोड़ दिया जाए तो माने उन्हें एक नया जीवन दान मिलता है। अगर आदमी को नया जीवन दान मिलता होता तो आदमी क्या नहीं कर पाता है। तो मानो इस खिलाड़ी में इस मैच में जीवन दान मिला है, उसे जरूर अच्छा खेल करना होगा।
नया गेंदबाज यहां से शुरुआत करेगा गेंदबाज सूरज भोईर। दूसरी पावर प्ले की ये दूसरी ओवर है और गेंदबाजी तौर पे यकीनन सूरज की ये पहली ओवर है। टीम की ओर से जरूर दूसरी ओवर है। यहाँ से 3 फील्डर जरूर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और बाद में काऊ कॉर्नर, ऐसे 3 खिलाड़ी रहेंगे बाउंड्री लाइन के ऊपर। बाकी सभी खिलाड़ी 30 सर्कल के अंदर, यानी अभी भी बल्लेबाजों को मौका है 30 सर्कल को पार कीजिए, रन बटोरे। ये गेंद अच्छी है, यहाँ से अपील जरूर की गई है, लेकिन देखने वाली बात यहाँ से बल्ला जरूर जमीन को ब्रश किया है। यहाँ से अपील जरूर की गई थी, यानी कि आवाज थोड़ी सी जरूर आई थी, लेकिन अंपायर सिग्नल नॉट आउट। यहाँ से हमारे फॉर्च्यून इवेंट की टीम इस पूरे टूर्नामेंट को कवरेज करते हुए, इसी बीच अंजुर गांव से बिलोंग करने वाले हमारे परेश जी ठाकुर, अगर आप यहाँ परेश जी मड़वी, अगर आप यहाँ पर आए हो तो जरूर हमारे मंच के ऊपर तशरीफ लाइए। हमारे मच्छिंद्र पाटिल आपको इनवाइट कर रहे हैं। पहली गेंद डॉट, ये देखिए वापस उसी तरीके की गेंद शरीर से दूर रखने का प्रयास। क्या इसमें अगर देखा जाए तो मानो कोई अच्छा गेंदबाज इंटरनेशनल क्रिकेट में जिस तरह से गेंदबाजी होती है उसी तरीके की जहरीली गेंदबाजी इस बार गेंदबाज सूरज बोपी के माध्यम से देखने को मिलती है। लगभग सूरज भोईर ये गेंदबाज मच्छिंद्र सर देखा जाए तो विश्वजीत ठाकुर जिस तरह से गेंदबाजी करते हैं, जहरीली गेंदबाजी, परफ्यूम डिलीवरी उनका मुख्य असर रहता है, लेकिन ये गेंदबाज भी शरीर से दूर रखने वाली गेंदें और बैक टू बैक 2 गेंदें डॉट। सामने बल्लेबाज देखा जाए तो ऋतिक पाटिल अच्छी गेंदबाज है, इस बार पटकने का जरूर प्रयास किया था, शॉर्ट टर्म पुल करने का थोड़ा सा यहां से प्रयास भी किया था बल्लेबाज ने, लेकिन मिड विकेट के क्षेत्र में गेंद गई और मिला सिंगल। सिंगल की मदद से यहां से स्कोर कार्ड जरूर आगे जाएगा, 13 रन बगैर कोई विकेट खोए। इस बार बल्लेबाजी करने वाली टीम अमृत 11 जय हनुमान बोरले टीम, जिन्होंने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला, क्योंकि पिछले 2 मैचों में रन चेस नहीं हुए, इसके मुताबिक जरूर इन्होंने ये डिसाइड अच्छा किया कि हम भी पहले बल्लेबाजी करेंगे। गेंदबाज तैयार, ये देखिए अंदर आने वाली गेंद, चकमा दिया इस बार बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल और उनकी यहां से विकेट का पतन, क्लीन बोल्ड किया। हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा, हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा। मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा। क्या गेंद डाली थी मच्छिंद्र सर, देखा जाए तो मानो रोहित शर्मा जिस तरह से कई मर्तबा इस गेंद के ऊपर आउट होते हुए देखा गया था, ये ऐसी गेंद यहां से डिलीवर की थी और ये प्लान था। हालांकि पहली 2 गेंदें ऑप्शन या यॉर्कर लाइन की भेजी थी, बाद में ये गेंद अंदर आने वाली गेंद, काठा बदलने वाली गेंद थी और यहां से डांडी गुल की, यहां से ऑप्शन उखाड़ दिया। देखिए रिप्ले एक्शन में देखने को मिलेगा, ये हमारे फॉर्च्यून इवेंट की क्लियरिटी तुमको देखने को मिलेगी। यहाँ पे स्क्रीन के ऊपर भी आप देख सकते हैं कैसे ऑप्शन के बाहर थोड़ा सा टप्पा गिरा, उसके बाद में थोड़ा सा अंदर की तरफ घुमा और बल्लेबाज को चकमा देने वाली गेंद। बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल यहां से मैदान से बाहर, नया बल्लेबाज मैदान के अंदर भूषण पाटिल, तीसरे नंबर का बल्लेबाज भूषण पाटिल इन एक्शन में जरूर देखने को मिलेंगे। इस मर्तबा ये 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार सूरज भोईर। सूरज रात में भी चमक रहा है भाई, यहाँ पे ये भी गेंद देखिए कितनी अच्छी थी, सटीक लाइन और सटीक दिशा में ये फेंकी हुई गेंद। इस बॉल के ऊपर मिला सिंगल, सिंगल की मदद से यहां से स्कोर आगे बढ़ेगा 14 रन। आखिरी गेंद इस ओवर की, गेंदबाज तैयार, सामने बल्लेबाज, ये देखे इनसाइड आउट, यहां से गैप बड़ा है, गैप ढूंढेगा, यस डेफिनेटली गेंद जाएगी इस बार डीप एक्स्ट्रा कवर के बाहर, मिलेंगे 4 रन। विशाल पाटील आयोजक तोंडरे गावाची शान, प्रमोद पाटील भाईला गावात मिळत यालय मान।
थैंक यू सो मच। यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल रन यहाँ से बन चुके 18, यानी कि 9 के औसत से यहाँ से रन बनाने में सक्षम हो गई टीम। और हालांकि एक विकेट चांबो का जरूर मैदान से बाहर देखने को मिला, जिन्होंने 10 रनों का योगदान दिया। अगला मुकाबला यानी कि पहले राउंड का आखिरी मुकाबला रहेगा, जो कि साई ग्रुप मायरा 11 कोलंबस रे बनाम कोपरोली। दोनों टीम के कप्तान से गुजारिश होगी मैच इनिंग ब्रेक में जरूर टॉस के लिए आना होगा। कंपलसरी ये जरूर टॉस किया जाएगा इनिंग ब्रेक में। हर एक मैच का पहला इनिंग का खेल जैसे समाप्त होगा आपको टॉस के लिए आना होगा, इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। हालांकि कोपरोल टीम को हमने पिछले साल भी देखा था, सुपर 8 में क्वालिफाई जरूर हुई थी इस ग्राउंड के ऊपर। और चौथे नंबर का शायद आई थिंक नंबर भी उन्होंने लिया था। एक अच्छा खेल उनके माध्यम से जरूर देखने को मिलेगा। इस साल भी उसी उम्मीद से उतरेंगे इस मैदान के अंदर। चलो गेंदबाज यहां से तैयार, गेंदबाजी करने के लिए करण पाटिल। सामने बल्लेबाज रहेंगे यहां से भूषण पाटिल रहेंगे सामने वाली छोर से बल्लेबाज। लेफ्ट आर्म स्पिन अटैक, यहां से लोअर फुल टॉस, कैच का मौका बनेगा। यस, यहां से कैच को लपक लिया, यानी बल्लेबाज भूषण पाटिल को लौटना होगा। महेश पाटीलचा ओम साई डीजे वाजतई साई चषकाला, वाजतई भारी स्पर्धेला, वाजतई भारी स्पर्धेला। हे परी 11 आयोजन करतय क्रिकेट स्पर्धेचा, स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला। थैंक यू सो मच। देखिए पहला यानी कि दूसरा विकेट यहां से मैदान से बाहर करण पाटिल को, हालांकि पहली बॉल के ऊपर सफलता हासिल हुई। एक अच्छा स्ट्रोक जरूर लगाया था बल्लेबाज भूषण पाटिल ने मिड विकेट के क्षेत्र में, लेकिन उसमें ताकत थोड़ी सी कम डाली थी। उसके बदौलत यहां से वो विकेट मैदान से बाहर। नया बल्लेबाज यहां से मैदान के अंदर संदेश पाटिल, चौथे नंबर का ये बल्लेबाज यहां से मैदान के अंदर जरूर आता हुआ दिख रहा है। हालांकि यस 24 लाइव इवेंट्स के ऑनर संदेश पाटिल इस बीच मैदान के अंदर इन एक्शन में जरूर देखने को मिलेगा। हालांकि उनका भी शेड्यूल काफी बिजी रहता है, फिर भी बिजी शेड्यूल में से वक्त निकाल के इस बार खेलने का मन बना लिया। ऐसा आज के दिन में हमने भी देखा हुआ पे पाली के ऊपर वो थे, हम भी आज दिन भर वही थे और वहीं से सीधा यहाँ पे पहुंच गए। और एक गेंद डॉट, मचिंद्र सर भी हंस रहे क्योंकि वो भी आज नई मुंबई में थे और वहां से सीधा फ्लाइट टोंड्रा में लैंड की। काफी ये शेड्यूल बिजी है, डबल ड्यूटी और तकलीफ भी होती है, लेकिन क्या करे, ड्यूटी है तो निभानी पड़ती है जरूर। एक और गेंद डॉट, इसी बीच बल्लेबाज संदेश पाटिल, इस मर्तबा बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। ये देखिए जड़ में डालने का प्रयास, मिस टाइमिंग स्ट्रोक है, कैच का मौका जरूर बना था आखिरी समय। ये क्या हो गया भाई, ये गेंद कहां पे गई, शायद पता ही नहीं चला कि गेंदबाज कहां पे खड़ा है। और मिले 2 रन, ना दाहे ना बाहे, सीधा गेंदबाज के ऊपर से थ्रो यहां से मारा। शायद जल्दबाजी ज्यादा की, 2 रन आसानी से मिले, 1 रन भी नहीं था। कैच को अगर लपक लेता फील्डर तो 2 रन के मदद से यहां से टोटल रन संख्या बन चुकी है 20। शायद इस मैच में लो स्कोर देखने को भी मिल सकता है, लेकिन ये क्रिकेट है, कहीं भी रंग बदलता है, गिरगिट हो या क्रिकेट हो। पहले मैच में भी हमने देखा था 3 ओवर में 10 थे और एक ही ओवर में 30 बने थे। चौथे ओवर में वो संदेश भुईर थे बल्लेबाज और यहाँ पे संदेश पाटिल है। कुछ भी हो सकता है, ये क्रिकेट है भाई। बैकफुट पंच, यहां से डीप पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, 1 रन आसानी से बनेगा और 1 ही रन के ऊपर संतुष्ट। ये गेंद आखिरी गेंद थी इस ओवर की, यानी कि ओवर नंबर 3 यहां से समाप्त होता हुआ 2 विकेट के नुकसान पे बल्लेबाजी करने वाली टीम बोरले टीम ने बनाए 21 रन। तो चले ज्यादा समय बर्बाद मत कीजिए। 9:40 में इस इनिंग का पहली गेंद यहां से डिलीवर की गई थे और अभी समय जाके पहुंचा है 9:54।
14 मिनट में ये 3 ओवर सही टाइम पे यहाँ से समाप्त की गए। गेंदबाजी करने वाली टीम वेद 11 केवनी दिवा काफी दूर से सफर तय करके आई है। हालांकि पिछले मैच में उसरगर टीम ऐसा ही लंबा सफर तय करके आई थी जरूर, लेकिन रनों का जो फासला था 62 रन जो बनाने थे वो बना नहीं पाए। इस मैच में क्या होगा, बोरली टीम उतना स्कोर खड़ा कर पाएगी? एक नया खिलाड़ी छोटा कद का जरूर सामने दिख रहा है, गेंदबाज मेघनाथ गोंदले। चलो कोई बात नहीं, इस बार जड़ में डालने का प्रयास, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से खेला हुआ, यहां से प्रयास अच्छा किया था खिलाड़ी ने, लेकिन गेंद उनके पहुंच से बाहर। मिलेंगे पहली गेंद के ऊपर 4 रन। स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला। मच्छिंद्र पाटील दादाना आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा। थैंक यू। ऐसा अंडर 19 का खिलाड़ी बीच मैदान में देखने को मिल रहा है। मच्छिंद्र सर आजकल अंडर 16, अंडर 17, अंडर 19 ऐसे खिलाड़ी काफी मर्तबा देखने को मिल रहे हैं। हर एक टीम में नए नए खिलाड़ी को यहाँ से मौका मिलता है। उसी बीच ये दीवा टीम की ओर से मेघनाथ अंडर 19 का खिलाड़ी, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद अंदर की तरफ मुड़ी, यहां से बदन को छूती हुई गेंद। क्या गेंदबाजी, अल्लाह जवाब गेंदबाजी, अच्छी गेंद थी। यहां से लेगबाज के माध्यम से जरूर सिंगल बना। देखिए रिप्ले एक्शन में किस तरह से ऑप्शन से बाहर वाली गेंद को अंदर की तरफ किस तरह मोड़ा। बल्लेबाज जरूर सफल हुआ था, लेकिन आखिरी वक्त में उसे भी समझ में नहीं आया कि इस गेंद के ऊपर किस तरह का स्ट्रोक होना चाहिए। हालांकि लेगबाज के माध्यम से सिंगल जरूर बना। संदेश पाटिल थी ऑन स्ट्राइक में, चौवे के बाद एक सिंगल जरूर बनाए। गेंदबाज तैयार, इस बार कूद के खेलने का प्रयास, अलॉन्ग द कारपेट गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन जरूर बनेगा। सिंगल डबल से यहां से स्कोर कार्ड जरूर हिलता हुआ नजर आएगा, लेकिन अच्छी स्कोर की तरफ अगर आपको ध्यान देना है तो बड़े हिट जरूर आने होंगे। इस मर्तबा इस गेंदबाज के ऊपर एक प्रहार जरूर किया था, चौवा जरूर दागा था संदेश पाटिल ने। उनके साथ में ऋतिक पाटिल भी है जो सलामी बल्लेबाज के तौर पे ऊपर मैदान के अंदर दाखिल हुए थे। ये फुलर लेंथ वाली गेंद थी, हालांकि लाइन जरूर देखा जाएगा, यहां से अंपायर सिग्नल इस वाइट। हालांकि ये लड्डू बॉल बैट के ऊपर आनी चाहिए थी, अगर आती तो एक ही रन एक बड़ा हिट देखने को मिलता। इस प्रतीक्षा में जरूर बल्लेबाज रहेंगे इस खोज में कि एक आध गेंद ऐसी खराब आ जाए जिसके ऊपर अच्छा हिट लग जाए और रनों में बढ़ोतरी हो जाए। टोटल रन यहां से बन चुके 28, विकेट गिर चुके 2। बल्लेबाज सामने रहेंगे संदेश पाटिल, एक अच्छे खिलाड़ी, एक अच्छे इंसान। हाफ ट्रैकर वाली गेंद, इस बार बल्ले का निचले हिस्से के माध्यम से गेंद गई है सीधा डीप गली के क्षेत्र में, वहां पे खिलाड़ी मौजूद था, मिलेगा एक और सिंगल। हालांकि रुक के खेलने का प्रयास जरूर किया था, देख रहे थे बल्लेबाज गेंद किस लाइन लेंथ की दिशा में है और उसके मुताबिक यहां पे स्ट्रोक कन्वर्ट किया। हालांकि सिंगल जरूर मिला इस गेंद के ऊपर और रन बने यहां से 29 रन। गेंदबाज तैयार, इस बार लेग स्टंप पे छोड़ने वाली गेंद थी, हालांकि बल्लेबाज सफल जरूर हुआ था लेकिन कुछ भी हासिल नहीं हुआ। गेंद आई डॉट, यानी कि एक और गेंद जरूर फेंकनी होगी गेंदबाज को। एक वाइट गेंद जरूर फेंकी थी इस ओवर के बीच में, यानी कि इस ओवर में कुल मिला के 7 गेंदें जरूर फेंकनी होगी गेंदबाज मेघनाथ को। पटकने का प्रयास, मिस्टामिक स्ट्रोक है, शॉट फाइन लेग तैयार, लेकिन एक और जीवनदान। दोनों तरफ से कैच भी ड्रॉप किया, उसके बाद में रनआउट का मौका भी गंवाया। मानो इस बार ऋतिक पाटिल को दूसरा जीवनदान। ओवर नंबर 4 यहां से समाप्त। टोटल रन यहां से बन चुके हैं कुल मिला के 29 रन। चलो स्प्रे लेके जाइए फर्स्ट किट से 12th मैन जल्दी। चलो टॉस किया जाएगा, दोनों टीमों के कप्तान से गुजारिश करेंगे, कोपरल टीम का कप्तान और साई ग्रुप मायरा 11 कोलंबस रे टीम के कप्तान से गुजारिश करेंगे आप टॉस के लिए आ जाए। इनिंग ब्रेक में टॉस होना चाहिए, कंपलसरी है।
चलो खिलाड़ी थोड़ा सा इंजर्ड है, हम दुआ करेंगे ऊपर वाले से कि ज़्यादा इंजरी ना हो जाए। हर खिलाड़ी की सुरक्षा अहम है और उसका ख्याल हमारे आयोजनकर्ताओं ने ज़रूर रखा है। फिर फर्स्ट एड बॉक्स भी है, जो भी आपको चाहिए वहाँ से ज़रूर मिलेगा। यस, पहले राउंड का आखिरी मुकाबला रहेगा कोपरोली बनाम कोलंबुसरे। दोनों टीम के कौन है? यस, कोपरोली टीम आपका कप्तान भेजिए। जरूर मंच के ऊपर आए हुए मेहमानों का हम स्वागत जरूर करेंगे, सम्मान भी करेंगे साथ ही साथ। चलो कोपरोल टीम आपका कप्तान आइए, रोहित पाटिल। 12 किंग रोहित शर्मा, रोहित मैन की तरफ से बल्लेबाजी करते हैं रोहित पाटिल। तो चलो खिलाड़ी को ज्यादा इंजरी नहीं होगी ऐसा हम जरूर यहाँ से दुआ करेंगे ऊपर वाले से। गेंदबाज यहाँ से तैयार होगा आखिरी ओवर डालने के लिए। यहाँ से केवनी दीवार टीम की ओर से गेंदबाज तैयार होगा। धनेश पाटिल और सामने बल्लेबाज रहेंगे किरण संदेश पाटिल और उनके साथ में ऋतिक पाटिल। हालांकि दो बल्लेबाजों ने गेंदे ज्यादा खेली, रन कम बनाए। गेंदबाज यहां से धनेश पाटिल। आखिरी ओवर है, रन यहां से बन चुके कुल मिला के 29 रन। आखिरी गेंदों में रन कितने बटोरेंगे कृष्णा सर? यहां से देखा जाए तो इस पिच के ऊपर रन बनते, सिर्फ बनाने वाला चाहिए, कोशिश करनी चाहिए। आखिरी ओवर है, हालांकि इस लॉन्ग ओवर में रन जरूर बनते हैं, लेकिन आप बल्ले के ऊपर गेंद को लीजिए, रन अपने आप बरसेंगे। कोशिश जरूर करनी होगी बल्लेबाजों को। ये देखिए इस बार गेंद को उड़ाने का प्रयास, मिस्टामिक स्ट्रोक है, यहां से बल्लेबाज को जरूर लौटना होगा। बल्लेबाज मैदान से बाहर जाएगा संदेश पाटिल। साई स्पोर्ट्स आहे लय दमदार, मच्छिंद्र पाटील आयोजक आहे तो खंबीर। थैंक यू सो मच। नया बल्लेबाज इस बार सोमनाथ मैदान के अंदर दाखिल। हालांकि संदेश पाटिल जिसके लिए भेजे गए थे, हालांकि वो काम पूरी तरह से कर नहीं पाए। 9 गेंदों के ऊपर महज 8 रन बनाए। चलो कोपरोल टीम आपका कैप्टन, चलो रोहित आप ऊपर आ जाइए। जैसे इस मैच का इनिंग ब्रेक होगा वहां पे टॉस किया जाएगा। रन बन चुके यहां से 29 रन, विकेट गिर चुके 3। यहां से पहले बल्लेबाजी करने वाली टीम बोरले टीम। हालांकि टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला यहां से कुछ अच्छा साबित नहीं हो रहा है। रन बनाने होंगे और दिखाना होगा कि हमने जो डिसीजन लिया वो सही था। हालांकि डिसीजन आप कुछ भी ले सकते हैं, लेकिन उसके ऊपर ठाम रहिए। जो भी लिया और डिसीजन जनता को बताइए कि हमने सही डिसीजन किया है। उसके लिए आपके पास मौका जरूर रहता है, मौके के अंदर जरूर बताना होता है आपको। ये उड़ाने का प्रयास, मिस्टामिक स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, वापस उसी क्षेत्र में वही खिलाड़ी और कैच को इस बार भी लपकेगा और बल्लेबाज मैदान से बाहर सोमनाथ पाटिल। हे साई चषकचं आयोजन कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कार्याला त्याच्या हाय सलाम कौतुक केलंय हो। अक्सर मचिंद्र सर देखा जाए तो ऊपर वाले बल्लेबाज जब नाकाम में रहते तो नीचे वाले बल्लेबाज आते हैं तो उन्हें कोशिश करनी होती कि रन बढ़ाने की, लेकिन वो अलग से माइंड से खेलते कि यार रन तो पहले बल्लेबाजों ने बनाया नहीं तो हम भी अच्छा एक आध स्ट्रोक लगाए, और उस प्रयास में विकेट भी ज्यादा खो देते हैं और टीम को ज्यादा मुश्किलात में डालते हैं। इसे ऐसे हालात कुछ बोरले टीम के माध्यम से देखने को मिल रही है। एक और झटका लगा, चौथा झटका क्रमांक संतोष पाटिल मैदान से बाहर। रन बन चुके 29 के ऊपर चौथा झटका लगा। अभी भी गेंदे बची है 4। ऑन हैट्रिक के कगार पे इस गेंदबाज को देखा जाएगा। गेंदबाज रहेगा धनेश पाटिल जो कि दीवा टीम के ओर से खेलने के लिए तैयार है। शायद इस टूर्नामेंट की पहली विकेट हैट्रिक भी हो सकती है, दूसरी हो सकती है। ये प्रयास अच्छा था, गेंद भी अच्छी थी, हालांकि पुल करने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज ने, लेकिन सक्सेस नहीं मिल पाया। अब बार सिग्नल यहां से जरूर इंतजार करेंगे। यस, बैट कट, बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगा था, उसकी बदौलत ये विकेट हैट्रिक कंप्लीट नहीं कर पाया गेंदबाज। देवेंद्र पाटिल थे
सिंगल बना, सिंगल के मदद से यहां से कुल रन संख्या बन चुके 30 रन बन चुके। ये उठाने का प्रयास, सलामी बल्लेबाज अभी भी मैदान में है और इसके बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड सीधे बल्ले से आया एक और छक्का। बोलबाला झाला साई चषकाचा, थैंक यू 34 रन यहां से बन चुके। हालांकि ऋतिक को अभी आगे आगे खेलना होगा। हालांकि गेंदें जरूर 2 बची है, 2 गेंदों के ऊपर उसे ही बल्लेबाजी करनी होगी। इस बार नो, अंपायर का सिग्नल, इट्स नो, रनआउट का मौका लेकिन नहीं होगा। यस, ओवर स्टेपिंग का आई थिंक ये नो बॉल। अंपायर सैंडी पालकर सर ने इशारा दिया था कि ये नो बॉल है, 1+1 जरूर मिलेगा। शायद इस मौके को बुलाना होगा, इस जो मौका मिला है मौके के ऊपर छक्का छक्का दागना होगा बल्लेबाज देवेंद्र पाटिल को। ये फ्रीड की गेंद होगी, अगले आने वाली गेंद, यानी कि खाओ पियो बिल मत चुकता करो, ऐसी गेंद रहेगी। यहां से बल्लेबाज को सिर्फ रनआउट के तौर पे आउट दिया जाएगा। मानो किसी एंगल से क्लीन बोर्ड हो, लेग भी फोर, कैच आउट, आउट नहीं दिया जाएगा। फ्रीड वाली गेंद रहेगी। सुनहरा मौका जरूर था लेकिन मौके का फायदा उठा नहीं पाया बल्लेबाज। हालांकि हाफ ट्रैकर भी थी, इसके ऊपर पुल कर सकते थे, अच्छा हिट भी आएगा लेकिन नहीं बन पाया। हालांकि निचले क्रम के बल्लेबाज अक्सर ये गलती बार बार करते हैं और ये गलती इस बल्लेबाज ने भी की। आखिरी गेंद बची इस सत्र की, इसके ऊपर टॉप एज और कोई गलती नहीं और एक झटका लगेगा बोरले टीम को, यानी कि बल्लेबाज देवेंद्र पाटिल मैदान से बाहर। आखिरी गेंद के ऊपर टोटल रन संख्या यहां से बन चुकी है कुल मिला के 36, यानी कि 37 रन बनाने होंगे अगले सत्र में जब वेद 11 केवनी दिवा बल्लेबाजी करने के लिए आएगी। तो देवीदास शेठ पाटीलचा, वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला, रोहिदास शेठ पाटीलचा, विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय। थँक्यू सो मच। खरं तर इथे आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल कोपरोली बनाम कलंबुसरे या 2 संघादरम्यान। तर नाणेफेकी करण्यासाठी इन्व्हाइट करूया आपण व्यासपीठावरती उपस्थित तर कबीर शेठ भोईर वळगाववरून बिलॉंग करतात, त्यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खरं तर इथे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल। अगदी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या 2 संघादरम्यान। सामना पहा, 5 षटकांचा 5 गोलंदाज वापरले जातील याची दक्षता घ्या आपण। दोन्ही संघ नायक मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि टॉस जिंकलाय यस कोपरोल टीम। तर टॉस जिंकला आपण, 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज, अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय काय घेणार? क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण आणि समोर असलेला कलंबुसरे संघ, या संघाला आपण किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, कारण का आताच्या मागे 2 मॅचेस मारल्या तर आपण जास्त धावा बनत नाही। ही अशी म्हणजे गोलंदाजीला पोषक असणारी इथे खेळपट्टी, या परिस्थितीमध्ये समोरच्या संघाला किती धावेपर्यंत रोखणार? 40 ते 45। आणि या आयोजनाच्या बद्दल आपण काय बोलणार? आम्ही मागच्या वर्षी पण खेळलो होतो आणि 14 नंबर मारला होता। म्हणजे या वर्षी काय तुमच्या मनामध्ये नेमकं असेल? इथे मात्र अजून पुढे जाणार की? आता आमची टीम तर बॅकफुटवर आहे, एक राऊंड पण जिंकत नाही, बघू आता। यस खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला। आणि टॉस गमावला आपण, प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करायची आहे। 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज, अशा परिस्थितीमध्ये प्रथमतः बॅटिंग, इथे धावा बनत नाही, या सिच्युएशन मध्ये तुमचा नेमका प्लॅन काय असणार आहे? काय नाही, जास्त जास्त धावा करायचा प्रयत्न करू। थँक्यू सो मच। जास्त काही वेळ घेणार नाहीये, दोन्ही टीमला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। न्यूज फॉर द टॉस सेंटर, कोपरोली विन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट।
थँक्यू सो मच. तर इथे मात्र व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा खरं तर आम्ही सन्मान करणार आहोत. खरं तर भिवंडी वलगाववरनं बिलॉंग करणारे आमचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्याध्यक्ष भिवंडी तालुका यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. सन्माननीय कबीर शेठ बबन भोईर. तर देवदासजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कबीर शेठ बबन भोईर यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. तर साहेबांना विनंती करा की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. आणि पंच एका साईडला सामना सुरू करा. आपण सामना थांबवू नका प्लीज. सामना सुरू करा. सत्कार सुरू राहतील. सामना आपण लगेच सुरू करा. देवदासजी पाटील यांना विनंती करतो की या आपण आपल्या शुभ हस्ते आपण कबीर शेठ बबन भोईर यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. आमचे मच्छिंद्रनाथ पाटील यांचे पिताश्री त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्याध्यक्ष भिवंडी तालुका वलगाववरून बिलॉंग करणारे आमचे कबीर शेठ बबन भोईर यांचा इथे मात्र सन्मान होताना पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख, सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. अगदी मच्छिंद्रनाथ पाटील यांच्या पिताश्री यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा सन्मान. क्षेत्रीक्षण लगेच लावून घ्या. सामना लगेच सुरू करा. पंच सँडी पालकर उशीर नको. आणि 1 मिनिट पण वेळ घेऊ नका. लगेच सामना सुरू करा. आयोजकांची विनंती. निश्चित मच्छिंद्र सर, अजून एक सन्मान इथे मात्र केला जाईल. तर आमचे वलगाव भिवंडीवरनं बिलॉंग करणारे आमचे जगदीशजी चौधरी यांना विनंती करेल की आपण यावं. आपला इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. तर निश्चित स्वरूपात मच्छिंद्रनाथ पाटील यांच्या पिताश्री यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि पाहुण्यांच्या खरं तर या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथं मात्र सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. खरं तर वलगाव भिवंडीवरनं बिलॉंग करणारे आमचे जगदीशजी चौधरी साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. आणि आता खरं तर आपण कॉम्बॉक्समध्ये बोलूया. तिथे आपल्याला एक चांगला आवाज, अतिशय तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे मच्छिंद्र पाटील सरांच्या वाडीतनं आपल्याला समालोचना ऐकायला मिळेल. थँक्यू लेऊ. या आपण बोलूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी फक्त 34 धावांची गरज. पहिल्या षटक. ओ ग्रेट डिलिव्हरी. फिगर गोज बांपार. यस, पहिला धक्का मैदानावरती आणि अशाच अटॅकिंग ची सुरुवात करावी लागेल. पहिलाच धक्का 0 या दशकात प्लॅटिनम डकचा शिकार बनलाय फलंदाज बाद. परी 11 साई स्पोर्ट्स आहे लय दमदार. मच्छिंद्र पाटील आयोजक आहे तो खंबीर. दर्शन पाटीलला मिळालेल्या पहिले यश लवू खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. कमी स्कोरिंगचा हा सामना आपण पाहतोय. सन्मान्य आमच्या मंचावरती वासुदेव शेठ पाटील यांचं आगमन झाले. माजी सरपंच, तोंडरागावचे प्रतिष्ठित नागरिक, यांच्या गावानं तोंडरागाव ओळखलं देखील जातं असं नामांकित व्यक्ती होतं आमच्या मंचावरती. वासुदेव शेठ माजी सरपंच आहेत. भरपूर प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. भरपूर नावलौकिक केलं ह्या व्यक्तिमत्वानं आणि तोंडरागावच्या विकासाला मात्र वेगाने दिशा देणारं हे आमचं नाव. वासुदेव शेठ, मनापासून स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज डगआउटमध्ये बऱ्याच जणांतर नवीन फलंदाज येत असताना मनोज पाटील. 37 धावांचं लक्ष तुमच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना. अमृत 11 जे हनुमान बोरले टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. फक्त 36 धावा कुठल्यात. 5 षटकांचा सामना आणि केवनी दिवा समोर. लाईन बघावी लागेल. थोडेसे लेगस्टम्पच्या बाहेर, लेकिन आतमध्ये आले की बाहेर आली पंच सांगतील आणि पंच सांगत सेटचं वाईट बॉल. पहिला चेंडू फलंदाजाला बाद केलं होतं, मात्र पहिल्या चेंडू धाव आली नव्हती. बाद केल्यानंतर आऊट झाला होता. मात्र हा चेंडू स्वेअर होता. 1+1 2 धावा मिळतील. 37 धावांचा लक्षाचा पाठलाग करतोय. पहिला सामना जिंकला KPC इनानपुरी संघानं. दुसरा सामना जिंकला स्वर्गवासी महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली. बघायचं तिसरा सामना बोरले की मात्र केवनी दिवा. वेगवान गोलंदाजी, फटका चांगला, मात्र स्क्वेअर अप विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्यामध्ये शॉर्ट कव्हरेज मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट डिलिव्हरी. रोहित चेंडूखाली चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना अशा क्षेत्राची गरज आहे तुम्हाला, कारण तुमची धावसंख्या कमी आहे मैदानावरती. गुड बॉलिंग. लवली स्क्वेअर ड्राईव्ह. या मात्र एकच धाव मिळेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक देवेंद्र आहे तिथे. सिंगल डबलचे समीकरण तुम्हाला पाहणं. दोन्ही संघाची ताकद तेवढीच. 5 षटकांचा सामना. आपण 50 ते 55 धावांची अपेक्षा केली होती. टॉस जिंकला होता अमृत 11 हनुमान बोरले संघाने. अत्यंत धाडसी निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले, मात्र धावा झाले नाहीत मैदानावर त्यांच्या. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीच्या वातावरण रंगलेला सामना. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण पाहतोय. 10 मिनिटं होता रात्रीच्या वातावरणामध्ये रंगलेला सामना. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. वॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. हे सांगत असताना जेव्हा चेंडू डिलिव्हर झाला तेव्हा सगळ्यांनी
सगळ्यांनी मात्र टाळ्या वाजवून स्वागत केलं. वॉटर डिलिव्हरी, खूप सुंदर डिलिव्हरी केली मैदानावरती. धावसकेला आळा घातला. एक चौकार षटकार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना P1 मध्ये प्रचंड प्रेशराइज केलंय. स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज बांपार, अनदर विकेट गोज डाऊन. अजून एक धक्का मैदानावरती. कृष्ण, माझा अनुभव सांगतो क्रिकेटच्या कॉमेडीच्या माध्यमातून, जे कमी स्कोरिंगचे सामने असतात ना ते जास्त फाईट होत आहे. अजून एक धक्का मैदानावरती, अजून एक धक्का दिलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना P1 मध्ये दुसरा धक्का. पाटील सूरज पाटील तोड नाही त्यांच्या जोडीला. निखिल बालू नवनत पाटील आहेत भाईच्या साथीला. दर्शन पाटील लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता, बेफान होऊन गोलंदाजी करत असताना आणि P1 मध्ये फलंदाजाला 2 झटके देत त्यानं मध्ये संघाला कंट्रोल गोलंदाजी दाखवली. अनुशासित डिसिप्लिन गोलंदाजी कशी असावी P1 मध्ये याचं उत्तम उदाहरण दाखवलं गोलंदाज. नवीन फलंदाज एट नंबर 4 वरती धनेश पाटील येत असताना. कृष्णा आमची टीम, कृष्णा तुझं अभिनंदन. 2 लाख सबस्क्राईब पूर्ण केलेत फॉर्च्यून इव्हेंटनं. खूप खूप अभिनंदन कृष्णा, खरी मेहनत तुझी आहे. बॉल बॅकबोन आहेस तू या फॉर्च्यून इव्हेंटचा. लाईन स्केट होत असताना चेंडू टप्प्यात जास्त बाहेर जातो पंचायत सांगत असताना मगाशी चेंडू आउटस्टंप लेग स्टंप फेकला होता. आता मात्र आउटस्टंप ऑफ स्टंप व्हॅरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज कमी व्हायचा आहे, मात्र त्याचं धाडस, त्याची गोलंदाजी, त्याचा धारदारपणा, त्याचं कसब आणि त्याने कंबर कसू केली गोलंदाजी अप्रतिम राहिली मैदानावरती. अजून एक वाईटचा इशारा पंचाकडे. धाव सेकेला आकार 4 धाबा. व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, ब्युटिफुल स्ट्रोक. आणि पंच इशारा करतील आम्हाला फ्लाइट स्ट्रोक, षटकार की चौकार. आणि सांगितलं पंचांना की चेक करायचं आहे कारण स्ट्रोक फ्लाइटेड होता. हा बघा किती चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, क्रॉस बाय स्ट्रोक. उंची जास्त नव्हती, कमी उंचीचा फटका खेळला होता ज्याला फ्लाइटेड स्ट्रोक म्हटलं जातं. आणि लॉंग ऑनला स्क्रीन समोर एक्झॅक्ट क्लिअर करत असताना बघायचं चेंडू चौकार आहे की षटकार आहे. अटॅकिंग फटका. स्टार्कला फलंदाज धनेश आलेला फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. बॅटचा फेस ओपन केला त्यानं. गरज होती मच निडेड बाउंड्री या षटकार हे पाहणं गरजेचं असणार आहे. चांगलं आयोजन मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून. त्यांच्या सोबतीला विशाल आमचे चांगली मेहनत करत असताना 1 मॅन शो, अप्रतिम आयोजन. वर्ष दुसरं त्यांचे सुपुत्र साई, त्यांच्यावरती भरपूर प्रेम आहे. ही त्यांची पुढची पिढी आहे आणि त्याच्या नावानं या चषकाची घोषणा केली. दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करत असताना 1,50,000 पहिलं पारितोषिक, 75,000 दुसरं पारितोषिक, ब्युटिफुल ट्रॉफी आमच्या कॉमेडी बॉक्सच्या एक्झॅक्टल्या डाव्या बाजूला. बघायचं आहे कॅमेरे. आज नवी मुंबईला आम्ही 7 कॅमेरे बघितले. आज या स्पर्धेत आपण पाहतो ते 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगलं आयोजन, प्रेक्षकांची अलर्ट गर्दी, प्रतिसाद आणि उदंड प्रतिसाद प्रेक्षकांना आम्हाला दिलाय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 5 दिवस आजची 5वी रात्र, उद्या मात्र 6वा दिवस म्हणजे उद्या शेवटचा दिवस स्पर्धेचा. पाहायला विसरू नका कोण बनेगा चॅम्पियन. हु विल बिकम अ चॅम्पियन, यू विल गेट आन्सर टुमॉरो, बट वी विल हॅव टू वेट टिल मिडनाईट टुमॉरो. लाईव्ह मध्ये चेंडू दिसतो की नाही हे पाहणं गरजेचं असणार आहे. So this is Haman's Lakshay, target zone 37. You're watching Sai Trophy 2024. Welcome everyone. Today is the 5th night of this tournament and tomorrow is the grand final day. Who is going to be champion? You can answer tomorrow. Saukar dilay. मित्र लाईव्हला दिसत नाहीये, आम्ही शहानिशा करतोय. येस, शांत राहा, काय हरकत नाही, निर्णय योग्य दिला जाईल. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचा पहिला नंबरचा रूल तुम्हाला सांगतो आम्ही. दुसरं विश्वासनीयता, रिअलिबिलिटी. तिसरं डेडिकेशन, भरपूर समर्पण केलंय या स्पर्धेसाठी. चौथा कन्सिस्टन्सी, या स्पर्धेचं दुसरं वर्ष. सन्मान रोहिदासजी मात्र नागझर यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आपणास निमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हावं. नाईट विजन मध्ये स्पर्धा आपण पाहतोय. चांगली स्पर्धा मच्छिंद्र पाटील यांची आपण पाहतो. तोंडे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि भरपूर सहकार्य आमच्या मंचावरती. मी मगाशी उल्लेख केला होता आमचे लाडके सरपंच सन्मान्य वासुदेव शेट हे देखील आमच्या मंचावरती आहेत, ज्यांच्या नावाने गावाची ओळख देखील आहे. भरपूर कार्य राहिले या व्यक्तिमत्वाचं या तोंडरे गावासाठी. आपल्या चंदनासारखा देह देखील त्याने झिजवला तोंडरे गावच्या विकासासाठी. याच तोंडरे गावामध्ये आपण विश्वासला पाठवय, ज्याला ढाण्या वाघ म्हटलं तर याचा भरपूर चांगला सत्कार झाला.
प्रशांत ठाकूर यांच्या शुभास्ते घोटच्या नाईट टूर्नामेंटमध्ये ज्याने PPL मध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या. प्रेक्षक तिथे असतील तुमचा निर्णय आम्ही ग्राह्य धरू. खेळूंचा निर्णय थोडासा डाऊटफुल असतो कारण प्रेक्षक जर आम्हाला सांगतील तो निर्णय आम्ही ग्राह्य धरू कारण कॅमेऱ्यामध्ये एक्झॅक्टली यस षटकार येस प्रेक्षकांनी सांगितलं षटकार तो षटकार असेल कारण आम्ही खेळूवरती विश्वास ठेवू शकत नाहीये आयोजकांच्या वतीने आम्ही सांगतोय. येस म्हणून आम्ही तेच सांगितलं की डगआउट मध्ये जे प्लेयर खेळतात फलंदाजी करतात त्यांचा निर्णय नाहीये प्रेक्षकांचा निर्णय आहे आणि तो निर्णय आम्ही ग्राह्य धरतो. सामना लगेच सुरुवात करा. चला विदाउट वेस्टिंग टाइम स्टार्ट द मॅच इमिजिएटली नाव. षटकार आलाय पंचांचा निर्णय झालाय आणि सामना आपण सुरू करा. चला सामना सुरू करूया आपण. फॉर्च्यून इव्हेंटने आज मात्र 2 लाख सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण केलाय. अभिनंदन फॉर्च्यून टीम आणि अभिनंदन कृष्णा व्हेरी गुड जॉब. आपण केलेली मेहनत भरपूर आहे. कोणावरती अन्याय केला जाणार नाही मित्रांनो लक्षात असू द्या कारण ही स्पर्धा मच्छिंद्र पाटील यांची आहे. ही स्पर्धा नामांकित आहे. मागच्या वर्षी स्पर्धा भरपूर प्रकाश होतात राहिली लोकप्रिय ठरली त्यामुळे यावर्षी ही स्पर्धा तुम्हाला दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. वर्ष दुसरं साईच्या नामानं करते स्वतः साई बघतायत त्यांच्या मुलाचं नामांकन त्यांनी साईच्या नावाने केलंय आणि त्यांच्याच नावाने आपण चषक पाहतोय. साई चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चला कारण चेंडू स्क्रीनवरती दिसला नाही मित्रांनो त्यामुळे आम्ही प्रेक्षकांचा निर्णय ग्राह्य धरलाय. खेळूंवरती आम्ही विश्वास ठेवला नाहीये कारण आयोजकांचं म्हणणं रास्त आहे खेळूंचा निर्णय ग्राह्य धरला जात नाही. माफी असू द्या मित्रांनो कारण स्पष्ट बोलतो आम्ही खेळूंचा कोणता निर्णय ग्राह्य धरला जात नाहीये हे लक्षात असू दे. तुमच्या प्रेक्षकांचा निर्णय आम्ही ग्राह्य धरत असतो तर ते इव्हेंटनेस त्यांचा मानला जातो. या आपण सामन्याला सुरुवात करूया. केवरी वेद 11 केवणी दिवा हा संघ भिवंडीतून एक चांगला संघ संबोधला जातो आणि त्यांचाच संघ आपण पाहतोय. चांगला संघ आहे भरपूर वेळा संघाला मी इन ऍक्शन मध्ये पाहिलं भिवंडीच्या स्पर्धेमध्ये. यस 24 चेंडू 27 धावांची गरज. सामना सोपा आहे मैदानावरती. पहिला षटकार नीडेड बॉन्ड षटकार पाहायला मिळाला. गरज होती कारण दबाव भरपूर प्रचंड निर्माण केलं होतं आणि षटकार आला शेवटच्या चेंडूवरती. 24 चेंडू 27 धावांची गरज. आपण पाहतोय साई चषक 2024 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आता मात्र उद्या या स्पर्धेचा सांगता समारंभ दिवस फायनल डे. हु विल बिकम अ चॅम्पियन यू गेट आन्सर टुमॉरो. नवीन षटकार प्रारंभ गोलंदाज येत असताना सोमनाथ पाटील. सोमनाथचा चेंडू टॅप केला शेवटच्या मोमेंटमध्ये चेंडू पॉइंटला बॅकअप आहे तिथे 1 धाव मिळेल. दर्शन येत असताना बॅकअपसाठी 1 धाव निश्चित मिळेल. सिंगल डबाने सामना जिंकता येईल हो निश्चित जिंकता येईल. 24 चेंडू 27 धावांचे समीकरण आहे आणि अशा परिस्थितीत सिंगलला देखील प्राधान्य देऊन हा सामना जिंकता येईल. त्यासाठी टॉस जिंकला होता बोरले संघानं फलंदाजी स्वीकारली मात्र धावा झाल्या नाहीत मैदानावरती. फक्त 36 धावा 5 बाद सिद्धी आपण पाहिली 5 षटकांमध्ये. चेंज ऑफ पेस स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता लागते. संदेश चेंडू मध्ये गॅदर करत असताना विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक बिहाइंड सम व्हेरी गुड जॉब. अनदर विकेट गोज डाऊन. अजून धक्का क्रमांक दिला जातोय. एक अजूनही धक्का क्रमांक पाहायला मिळतोय डीजे. साई चषक नावलई गाजतई तोंडरे गावाला. साई चषक नावलई गाजतई तोंडरे गावाला. भाई मच्छिंद्र पाटील आयोजक फेमस हो झाला. नवीन फलंदाज मैदानात येत असताना मैदानावरती इन ऍक्शन मध्ये बघू शकाल आपण सागर भोईर. धावा झाल्यात मैदानावरती मध्ये ताकद भरपूर लावली बोरे संघानं. प्रत्येक चेंडूवरती प्रचंड दर्पण निर्माण करायचा प्रयत्न केला. तो एक षटकार जरूर आला. त्या षटकार धावसेल आकार देखील दिला. धावफलकाचे प्रेम आम्हाला सांगतील. 11 धावा धावफलकावरती 36 धावाकडून 37 धावांचं लक्ष. P2चा दुसरा षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 खेळाडू 30 गजच्या बाहेर. बाकी खेळाडू आपण बघू शकाल विकेट किपर आणि गोलंदाज आपण बघू शकाल की 8 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. या P2 मध्ये चांगलं वातावरण प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा रंगते. एक्झॅक्टली हायवे टच आपण पाहतोय. तोंडरगाव थोडंसं लांब आहे मध्ये तोंडरा फाटा याला म्हटलं होतं. 10 मिनिटं होतात आणि आपण तिसऱ्या सामन्याकडे आगेकूच करतोय. या स्पर्धेमध्ये 7 सामने खेळले जातील आज. लवू फडके आमच्या समेत आहेत. चांगले कॉमेंटर आमचे स्वागत आहे लवू. लवली शॉट ड्राईव्ह केला चेंडूला स्क्वेअरच्या माध्यमातून पॉइंटला षटक बॅकअप देईल कव्हर करेल चेंडूवर ताबा मिळवेल तोपर्यंत 2 धाबा. चांगलं फिल्डिंग एक्सलंट चेसिंग गुड थ्रो गुड कम बॅक. 2 धाबा धाबलकावरती. या 2 धाबाच्या वेळेस सांगितलं केला 11 13 धाबावरती संघ पोहोचत असताना चांगला सामना आपण मध्ये बोरले वर्सेस केवणी दिवा एका बाजूला भिवंडी आणि एका बाजूला संघ तुम्हाला पनवेल तालुक्यातील पाहायला मिळतोय.
36 धाबा झाल्या. टॉस जिंकण्याचा धारसिनीने घेतला. 36 धाबा कुठल्या बोरले संघानं आणि 37 धाबाचा लक्षाचा पाठलाग करतोय केवनी दिबा संघ. लवली शॉट कबर ड्राइव क्रिकेटचा मादक सौंदर्य. चेंडू चाललाय स्लीपर कव्हरेज मध्ये बेकार क्षेत्र जज करतोय. फाईन लेग क्लिअर करत असताना फाईन जातोय चेंडू आणि चेंडूला डीप कव्हरेज मधनं एक दमदार चौकार. महेश पाटीलचा ओम साई डीजे वाजतय साई चषकाला. वाजतय भारी स्पर्धेला. वाजतय भारी स्पर्धेला. हे परी 11 आयोजन करतय क्रिकेट स्पर्धेचा. परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थमध्ये टोंडे आयोजित साई चषक 2024 चांगला चौकार फटका पाहायला मिळाला. सागरच्या बॅटमध्ये कबर ड्राईव्ह दाखवलाय. मगाशी स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला त्यानं. चांगले फटके आहेत त्याच्याकडे क्लास आहे त्याचा दर्जा आहे आणि तो दाखवत असताना स्टँडर्ड मेंटेन केलाय क्रिकेटच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. लवली डिलिव्हरी बॅट अँड पॅड मध्ये चेंडू खोडून अक्षरशः पॉइंट पुढे येत असताना 400 बॅकअपला येताना डाऊन लाईन केल्याचा प्रयत्न स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता पुन्हा एकदा. आता मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. चांगलं कमबॅक वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. धावसकेला आकार नाहीये. एकूण धाबा 13 जिंकण्यासाठी 17 धाबा धापरकवती झाल्या. चौकाराच्या मध्ये 13 वरती फ्लाय झाली कारण डीप कव्हरला चांगला स्लीपर कव्हरेज मध्ये कबर ड्राईव्ह दाखवला होता. क्लास कबर ड्राईव्ह दाखवला होता आणि 17 धाबा धापरकवती. गडी बाद झाले आतापर्यंत 3 गडी बाद झाले. लवली डिलिव्हरी ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून बॅकलेपला खाली ठेवलं आणि चांगला फटका बॉटम याचा सुंदर वापर करत असताना एक धाव पूर्ण केली. 17 वरनं धाव फ्लावनं 18 वरती येत असताना स्ट्रायकरचा फलंदाज रेड कॅप मध्ये सागर नॉन स्ट्राईकला कुणाल स्ट्राईक एंडला आहे. क्षेत्रक्षेत्रामध्ये सातत्याने चेंजेस परिवर्तन करत असताना ताकद लाभायची आहे संघाला. आज सामना जिंकला. षटकाची होते सांगदा. 2 षटकाची सांगदा झाली. 18 धाबा धापलकावरती जिंकण्यासाठी 37 धाबांचा लक्षाचा पाठलाग करतोय. आता समीकरण मात्र असणार आहे येणारे चेंडू 18 आणि करती 19 धाबांची. मजा येईल सामन्यामध्ये. 19 धाबांची गरज. आमचे डीजे मास्टर 18 चेंडू 19 धाबा. स्वागत करूया आपण डीजे मास्टरांचं. चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून. ओम साई डीजे महेश पाटील स्वागत आहे. येस मच्छिंद्र यांचे बंधुराज आहेत. क्या बात आहे. एका बाजूला आईचॉक एका बाजूला साऊंड सिस्टम देखील त्यांचीच. चला सामना स्पीडअप करा प्लीज. कारण मित्रांनो आज भरपूर सामने खेळले पाहिजेत आम्हाला. आज एकच संघ क्वालिफाय केले याची नोंद घ्या आपण. या स्पर्धेमध्ये प्रेम आम्हाला सांगतील एकंदरीत किती संघ सहभागी झाले. 50 संघ. क्या बात आहे. 50 संघ. आजकाल नाईट टुर्नामेंटमध्ये आपण भरपूर संघ पाहतो. याचं कारण आहे का नाईट टुर्नामेंट खर्चिक असते. भरपूर खर्च करावा लागतो आयोजकांना. 50 संघ मात्र आज 8चा पूल आपण पाहतोय. प्रतीक पाटील या स्पर्धेसाठी आमचे अनिल ढोपरे आमच्या संपर्कात होते जे आमचे चांगले मित्र आहेत ज्यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री रामचंद्र मडवी प्रतिष्ठान मोठी स्पर्धा आपण पाहिली. अत्यंत प्रचंड डिसिप्लिन त्या स्पर्धेमध्ये. येणारी चेंडू 18 आणि गरज आहे ती मात्र आता 19 धाबांची. नेट टू नेट फाईट सामना आहे. येणारे षटक कसं फेकलं जाईल किती धाबा दिल्या जातील किती विकेट मिळतील सिंगल डबल किती येतील चौका षटकार किती लागणार किती चांगला क्रिकेटचा दर्जा उंचावणं. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदा ह्या हंगामध्ये सामना आपण पाहतोय. बोर्ले वर्सेस केवणी दिवा भिवंडी दिला संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. ऑन साइडला मोठा फटका जस्ट अँड डिलिव्हर मात्र मिस टायमिंग. चांगला जेल टिपला जातोय याने मात्र एक्झॅक्टली ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि फलंदाज अजून एक धक्का. 4था धक्का क्रमांक. येणारे चेंडू 17 आणि गती 19 धाबांची. क्रिकेटचा. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान आमचे नागझरी गावचे आदरणीय सन्माननीय देवदासजी म्हात्रे यांना विनंती असेल का आपण रोहिदासजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण खरं तर व्यासपीठावरती यावं. आपली उपस्थित प्रार्थनीय या मंचावरती आपण जर आला असाल तर निश्चित स्वरूपात आमच्या या मंचावरती यावं. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून या परी आणि साई चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. रोहितने चांगला झेल टिपलेला उपडके इथे आपण बघितलं. मिड विकेटला माफ करा आम्ही चुकून लॉंग ऑन म्हटलो. मिड विकेटला एक्झॅक्टली खेळू तुम्हाला पाहायला मिळालं. एक्झॅक्टली बॅनर समोर त्यांचा सुंदर झेल टिपला. कॉन्फिडन्स चांगला होता. प्रत्येक चेंडू मध्ये झेलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र आज झेल त्याने टिपला. रोहितनं व्हेरी गुड फिल्डिंग. अजून एक धक्का दिल्यामध्ये धक्का क्रमांक प्रेम आम्हाला सांगतील 4था धक्का मैदानावरती. धक्के दिलेत मैदानावरती. धक्क्या मागण्या धक्के दिलेत मैदानावरती. बोर्ले संघानं कमी धावसंख्येमध्ये स्वतःला कंबर कसली मैदानावरती. चांगला कस लावलाय आणि प्रत्येक खेळाडू मैदानावरती आपले 100% कमिटमेंट देत असताना सामन्याला आकार दिलाय. चला फलंदाज सामना सुरू करा आपण. जास्त टीम मिनिट नको प्लीज. 25 मिनिटात इनिंग संपवायची तुम्हाला. जर असं झालं नाही तर तुमचा टाइम आउट सुरू येते. 20 मिनिटांमध्ये एनी कॉस्ट तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला जो 5 असतो तो आतमध्ये घालवगे. 4च फक्त खेळाडू सीमाला तुम्ही राहू शकाल शेवटच्या षटकामध्ये. डिसिप्लिन ट्रान्सपरन्सी डेडिकेशन
रिअलेबिलिटी अँड कन्सिस्टन्सी खूप चांगलं स्पर्धा प्लेस केलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना शतक स्वतःला झोकून दिलं, मात्र चेंडू झाला गेलाय तो लॉंग ऑफला आणि चेंडू क्लिअर होतोय सीमा पलीकडं. नशिबाचा चौकार, कारण खराब शतरक्षण 2 कडून चेंडू बीट करतोय. 4 धाबा. हे परी 11 आयोजन करतंय क्रिकेट स्पर्धेचा. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील घरांच्या बॅटमध्ये निघाला चौकार आपल्या पाण्याला 22 धावा दाखल 37 धावांची गरज असताना 22 धावा आल्या. 30 षटक मार्गाचा असताना करंटच्या बॅटमध्ये चांगला खणखणीत चौकार आपण पाहिला. आता गरज येते मात्र 15 धावांची. 16 चेंडू 15 धावा. नेट टू नेट फाईट सामना, सिंगल डबलचे समीकरण, मजा येईल सामन्यामध्ये. राउंड विकेट ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. नाईस ड्राइव्ह विथ स्वीट टायमिंग. पुढे सरकला लॉंग ऑनला वेगानं आला चांबो. एकच धाव ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहिलं. एकच धाव फलका होती. अजूनही 14 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. जसे जसा सामना पुढे जाईल ना तसे सामन्याची उत्कंठा शिकायला पोहोचणार आणि सामना प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणार आणि तुमचा काळीच थक्क करणार. चित्तधरक सामना होणार, शंका नाही मैदान होती. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघामध्ये आपण नवतरुण खेळू पाहतो, लढावृत्तीचे खेळू पाहायला मिळतात. त्यावेळेस सामना चांगला होईल हे मला वेगळ्या सांगण्याची गरज नाहीये. रात्रीचा वातावरण रंगला सामना. तिसरा सामना आपण पाहतोय. टॅप केलाय चेंडूला, शॉप केलाय. टॅप पण बोलू शकतो आपण. एकच धाव फलकावरती. क्रिकेटचे सगळे फटके दाखवलेत. कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट आपण पाहिला, मगाशी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहिला, तदनंतर मात्र लेग ग्लान्सचा फटका देखील पाहिला आपण. ऑफ ड्राईव्ह पाहिला, ऑन ड्राईव्ह पाहिला. सगळे फटके दाखवले मैदानावरती. या संघानं कुठेही कमी पडला नाही. संघ क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना त्यांना माहिती आहे सामना आपल्या दृष्टिक्षेपात सिंगल डबल काढून हा सामना जिंकू शकतोय. चांगलं क्रिकेट दाखवलंय आतापर्यंत. मागच्या काही चेंडूमध्ये कार्पेटचे फटके तुम्हाला जास्त पाहायला मिळाले. आपण पाहतोय इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये P1 P2 षटकं संपल्यानंतर असेच फटके तुम्हाला अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट पाहायला मिळतात. तेच फटके दाखवले. स्क्वेअर कट दाखवलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला, तो फार वेगाने षटक पाठलाग करतोय, चेसिंग करतोय. माझा चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. अजून एक चौकार. नाईटचे ये क्रिकेट सामने गर्दी झाली बघायला. कोंडरे गावयो जमलाई. थँक्यू डीज. याच दरम्यान खरं तर इथे आपल्याला VIP टाईज वरती पाहुणे येताना पाहायला मिळतात. अगदी त्यांचं विजयदादा ग्रुप नागझरी यांचं इथे खरं तर स्वागत करूया. त्यांच्यासोबत आपण पाहू शकाल हरिश्चंद्रदादा मात्रे, जनार्दन दादा मात्रे, रमेश दादा मात्रे, रुपेश दादा मात्रे, विश्वास दादा मात्रे, सतीश दादा मात्रे, अरुण दादा मात्रे, सत्यवन दादा मात्रे, सचिन दादा पिंगळे, सौरभ दादा मात्रे, आयुष दादा पाटील आणि रवी ठाकूर रोडपालीवर बिलॉंग करणारे या सर्व मित्र परिवाराचं साई आणि परिचषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सर्वांचं करतो आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. 2 धावांचं मानस इथे मात्र पंचांना सांगितलं की फलंदाज नॉट आउट केलाय, म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्यात. करणचं मी कौतुक करा विसरणार नाहीये. हे बघा मान्यवर येत असताना या स्पर्धेमध्ये स्वागत आहे सर्वांचं. निश्चित खरं तर मच्छिंद्र सर आपण पाहिलं तर विजयदादावरती या सर्वांचं अतोनात प्रेम आणि त्यांचे जीवाभावाचे मित्र परिवार खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये हजेर लावताना पाहायला मिळतात. सर्वांचं करूया आपण या साई आणि परिचषकामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीनं हार्दिक हार्दिक स्वागत. हो, विजयदादांच्या माध्यमातून नागझरीमध्ये फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवातीलाच ती स्पर्धा होत असते. मला आठवते त्यांच्या स्पर्धेमध्ये जयंत पाटील निश्चित चिटणीस शेका पक्षाचे ते देखील आले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आपण पाहतो. येणार चेंडू समीकरण 12 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. 12 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज आहे. सोपं समीकरण मैदान होती. मजा येईल सामन्यामध्ये असं वाटलं, मात्र मागचे 2 चौकार खूप काही सांगून गेले मैदानावरती. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करा. मान्यवरांचं मनापासून स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. तोंडरे गावामध्ये मी म्हणेन नवतरुण नवीन सध्या राजकारणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते पुढची पिढी. कारण वासुदेव शेठ देखील मंचावरती आहेत आमचे, ज्यांच्या माध्यमातून आपण भरपूर विकास पाहिला तोंडरे गावाचा. एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावानं गावाची ओळख देखील आहे. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा प्राइज देखील दिलाय. मनापासून आभार व्यक्त करतोय. येणारे 12 चेंडू 7 धावांची गरज. सामना स्पीडअप करा प्लीज, उशीर नको. भरपूर दमछाक होते आयोजकांची. कारण 5वी रात्र आहे, प्रेक्षकांना देखील त्रास होतो. मात्र भरपूर प्रेक्षक दररोज या स्पर्धेत पॅक क्राऊड पाहायला मिळतो. 12 चेंडू 7 धावांची गरज. ऑल दी बेस्ट. शेवटच्या टप्प्यात सामना
ऑन साइडला हिट केला चेंडू, चेंडू निघून गेला लॉंग ऑनला आणि पंच सांगतील याचा सुपर 6 आणि सामना स्कोर लेवल झालाय. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. वाटतं शॉट, काय शॉट मारलाय, जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. कुणालच्या बॅटमध्ये निघाला खणखणीत षटकार. ॲट द मुवमेंट मध्ये त्यानं ॲट द टायमिंग साधलाय आणि समय सूचकता साधा असताना कंपल्सरी चेसिंग आहे. एक धावेची गरज. सामना खुला केलाय या षटकारानं. एका धावेची फक्त गरज. स्कोर इज इक्वल. एका धावेने या स्पर्धेमध्ये 4 संघ पराभूत झालेत. क्या बात आहे. थँक्यू. रंजन बी एका धावेने 2दा सामना जिंकलाय. येस, आमच्या रंजन बीचा संघ दुतुम देखील या स्पर्धेत विजयी संघ झालाय. एका धावेची किंमत फार असते मित्रांनो. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मतदानाला फार महत्व असतं आणि क्रिकेटमध्ये एका धावेला. यावेळी मात्र चेंडू वेगळ्या पद्धतीने केल्याचा प्रयत्न, टॅप करायचा होता आणि फलंदाज बाद. एका धावेची गरज. सामना खुला झाला मैदानावरती. ऍक्शन रिप्ले. टॅप केला होता चेंडूला ऑन द टॉस, मात्र नाही जमलं आणि शतक जज करत असताना चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. उर्वरित चेंडू समीकरण प्रेम आम्हाला सांगतील किती चेंडू आले. प्रेम 9 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. 1 चेंडू 9 असती तरी मजा आली नसती. मध्ये 9 चेंडू 1 आहे तरी मजा येत नाहीये कारण सामना एकतर्फी आहे. बोर्ले संघाने टॉस जिंकला. कृष्णा, मला प्रश्न पडलाय की टॉस जिंकून तुम्ही फलंदाजी तरी काय केलीत. फक्त 36 धावा. जर तुमच्याकडे फलंदाजीचा कॉन्फिडन्स असेल तर 70-75 धावा व्हायला हरकत नाहीये. मध्ये 36 धावा झाल्या. त्याला बोर्ले संघाची स्ट्रॅटेजी चुकली आणि स्ट्रॅटेजी चुकली तर स्पर्धेमध्ये अस्तित्व देखील संपत असतं. निर्णय फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये आणि याचबरोबर विजयाची धाव काढण्यासाठी देखील भरपूर परिश्रम करावे लागतात. 8 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. गोल्यांचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. शुभमने पहिल्या चेंडूची षटकार मानतो. मागच्या 3 चेंडूवरती त्याने वंडरफुल कमबॅक केलाय आणि फलंदाजाला शांत ठेवलाय. येणारे चेंडू 8, या षटकातील 2, अजून एक षटक. 8 चेंडू एका धावेची गरज. स्कोर इज इक्वल. जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम विक्ट्री. सो लेट्स सी हू विल बी विनर इन दिस मॅच. आणि ही विजयाची धाव स्क्वेअर कट करत असताना आणि सामना जिंकलाय. 7 चेंडू राखून दणदणीत विजय. बोर्ले संघावरती विजय प्राप्त केलाय तो भिवंडीतील एक युवा संघ केवनी दिवा संघाचं हार्दिक अभिनंदन. बोर्ले संघ हार्ड लक. चांगलं क्रिकेट खेळलात, मात्र धाबा झाले नाहीत. निर्णय चुकला की काय तुमचा, हा देखील फार महत्वाचा विषय होता आणि सामना जिंकला. इथे मात्र बोर्ले संघाला पराभूत करून केवनी दिवा सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. अभिनंदन असेल दिवा टीमचं. तर इथे